झाला वो फायनल सिक्रेट जण म्हणजे म्हणून 5 वाजलेले भाऊ लगेच दुसरी तगारी गेलेली तर रेडिओ बघा. तर मित्रांनो रवी भाऊ लावलेली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम तुफान असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये काना देशामधील धुळ्यामधील एकदम बेस्ट पोंगे बटाटे आपण आज टेस्ट करायला आलेलो आहेत. मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला ऍड्रेस सांगतो. अग्रेसन पुतळ्याकडे जाणारा रस्ता आहे, त्याच्या बाजूने रामवाडीच्या बिलकुल बाजूलाच आहे रविराज भेळ व पोंगे बटाटेवाले. आपण यांच्याकडे आता जाणार आहोत आणि टेस्ट करणार आहोत. रवी भाऊ, किती वर्षापासून करताय तुम्ही हा व्यवसाय? तरी 23-24 वर्ष झाले माझ्या व्यवसायाला. झाले का? आपल्या शॉपचा टायमिंग कसा असतो? 4 वाजेपासून तर 8:30-9 वाजेपर्यंत. पूर्ण गाडी आहे, तुम्ही दुरूनच दिसून जाईल तुम्हाला ही गाडी येताना. रवी भाऊ, आपल्या एक पोंगे बटाटे लावून द्या हाफ मधले. इथं खायची का? हा, इथंच खायचे. रवी भाऊंकडे बघू शकता ही चटणी त्यांची स्पेशल आहे, वेगळी आहे, ते स्वतः बनवतात. आणि जास्त जे चालतात त्यांच्याकडे पोंगे बटाटे. रवी भाऊ आपलीच प्लेट बनवतात वाटतं का? आपलीच आहे का? हो हो आपली. तर मित्रांनो रवी भाऊ प्लेट लावलेली. रवी भाऊ कोणती प्लेट आहे? ही छोटी प्लेट 25 वाली. 25 वाली छोटी प्लेट आहे का? भाऊ तुम्हाला काय तुम्ही बघू शकता बटाटे दिलेले पूर्ण चटणी वगैरे मारून लिंबू सहित. आता आपण टेस्टच करू याला आणि पोंगे दिलेले ते टेस्ट करू. सोबत आहे ना आपले धुळ्यातले फोटोग्राफर पण आहे, योगेश ठाकूर सर या तेवढं कॅमेरामध्ये आपले चेहरा वगैरे दाखवा. ते पण आहे आपल्या सोबत आज टेस्ट करणार आहे. योगेश सर पण आलेले आज. योगेश म्हणजे आता पहिल्यापेक्षा चांगली टेस्ट झाली म्हणजे आता पहिले तर होतच होतं. टेस्ट एक नंबर आहे. झाला नाही काही चटणी आणि लिंबू मारली आहे आणि मेन बटाटे वरची जी त्याची तिखट जी आहे ते एकदम मस्त राहतं. घ्या ना, चाल द्या ना. संपत नाही लवकर आला. मे बी तशी क्वालिटी बी चांगली आहे, रेटच्या बाबतीमध्ये एकदम चांगलं आहे या गोष्टीमध्ये. मग करू नका मध्ये तुला मजा नाही करत. मी डायरेक्ट मधून खाल्लेले घरून एकदम मोठे कवय्ये एकदम घरी कितरवलंय त्याला. रवी भाऊ यार तुमचे पोंगे बटाटे खाऊन तर मजा येऊन गेली. आता आहे ना काहीतरी तुमची सिक्रेट वगैरे सांगा ना. एवढा टेस्ट कसं काय आला तुमच्या याला? याला पोंगे बटाटेच बनवता का? पोंगेला काय काय करून करता तुम्ही रेडी? पहिले घरून बारीक चटणी मध्ये फ्राय करतो. मग इथं फ्राय होऊन आलं का मग लसण चटणी मेन आहे, हिच्यामध्ये चव असते. हो, अरे सिक्रेट सांगितलं रवी भाऊंनी. हो, लसूण चटणीचा सिक्रेट येतो का? होईल लसूण चटणी विकता का तुम्ही? हा, विकल्या बी जाते ना. हो का? तुम्ही स्वतः विकता का? हो, दुसऱ्याकडून आणता? म्हणजे घरी म्हणजे चक्कीवर बनवलं जाते लसूण. बघा रवी भाऊंची आई किती काम करता येतं आणि त्या स्वतःच म्हणताय तुम्हीच बनवता का चटणी? रवी भाऊ पूर्ण फॅमिली का त्याच्यामध्ये? हो, पूर्ण फॅमिलीची मदत असते. काय टाकता तुम्ही आता? नमक. आपण आहे ना आज रवी भाऊंची टेस्ट कशी एवढी. लिंबू, कांदा झाली का? हो झाले पोंगे बटाटे. आत्ताच आहे ना म्हणजे मधून 5 वाजलेले भाऊंची लगेच दुसरी तगारी गेलेली. ताजी फ्रेश बटाटे आणलेले, गरम गरम असतात. गरम. रवी भाऊ किती कंटेनर लागतं तुम्हाला असे तरी 5-6 तगाऱ्या लागून जातात या. 5-6 तगाऱ्या रोजच्या? रोजच्या नाही म्हणजे 4-5 तासात. 4-5 तासातच फक्त? हो. अरे म्हणजे एकदमच जबरदस्त आहे ना. रवी अजून काय चालतं तुमच्याकडे जास्त? भेळ आणि पोंगे बटाटे, बस 2च आयटम असतात. भेळ आणि पोंगे बटाटे. आता काय करता तुम्ही? भेळ लावता का? रवी भाऊ थंडीचे मुरमुरे वाटाटे नव्हतं तुमच्याकडे? नाही काही वेगळं काही असतं तुमच्यामध्ये काही सिक्रेट? नाही, रोज फ्रेश बनवायचं, फ्रेश विकायचं. हो का? हे तुमचे कसले मुरमुरे राहतात म्हणजे कसे बनवता तुम्ही? म्हणजे आपले साधे मुरमुरे आणि त्याच्यामध्ये भाजके मुरमुरे मिक्स आहे. त्याच्यामध्ये पकड असते भेळमध्ये. 2 प्रकारचे त्याच्यात, एक भाजकी. काय टाकलं तुम्ही? खटाई, गोड आंबट चटणी.
ही रवी भाऊंची भेळ द्यायची पद्धत आहे. 3 चम्मच. चमचे. ही रवी भाऊंची सिक्रेट चटणी. रवी भाऊ काय नाव चाललं? हा रस्सा राहतो कसला रस्ता आहे तो? बटाट्याचा. बटाटे म्हणजे आलूचा दाबून रस्सा. टाकता का तुम्ही त्यामध्ये? हा बटाटे पूर्ण बारीक करून हो टाकता? हो. हो का हो रवी भाऊ? इकडे तर कोणीच नाही हो तुमच्या स्टॉलला. कोणत्या? त्या स्टॉलला चटणीच्या. काय नाही, कोण काय घेऊन जाणार कोण नाही. सर्व आपलेच गिरायक राहतात परिचय. चटणी बघून घेऊ एकदा आपण. याली चटणी काम बघ, आहे ते. लसूणची चटणी स्पेशल आहे. वरून पैसा. पोंगे आणि इथं मालक नाही आहे, मालक इकडे आहे. रवी भाऊ तुम्ही भेळ आणि पोंगे बटाटे बनवणं कुठून शिकले तरी? पहिले आपले ते शेंगदाणे फुटाणे वगैरे विकायचो मी. हा मग पहिले 1-2 महिने म्हणजे सुरुवातीला पोंगे ठेवले. मग असं एका ठिकाणी आणि या चटण्या वगैरे तुम्हाला कस काय जमल्या म्हणजे एवढ्या टेस्टी चटण्या कस काय बनवल्या तुम्ही? चटणी म्हणजे घरी बनवली, घरी बनवून आम्ही खाऊन पाहिली, टेस्टी लागली आम्हाला. मग आम्ही विचार केला ते गिरायकाला बी आपण हेच खाऊ घालू. आपल्याला चांगली लागली तर गिराईक खाणारच आहे ना. रवी भाऊ तुमचं सिक्रेट काय हो? ते पोंगे म्हणजे असे वातडे का बरं होत नाही तुमच्याकडे? त्या मधल्या गोष्टी नाही सांगू शकत. हो यार असं करा सांगा. नाही. भेळ लावून द्या आपली हाफ मध्ये छोटीवाली प्लेट. ते पोंगे खाल्ले, पोंगे बटाटे खाल्ल्यानंतर माझी दुसरी खायची इच्छाच नाहीये. पण तुमची भेळ म्हणजे टेस्टी ती भेळ. एकदा भेळ तुम्ही टेस्ट करा तुमची. करा एकदा टेस्ट करा यार. मी आता चाय पिले. आज आहे का? ही भेळ बनलेली मित्रांनो. याची प्राइस काय? 35 रुपये प्लेट आहे. हा बसा ना भाऊ देतो. आण. थांब. वा. रवी भाऊ काय टेस्ट बनवली तुम्ही? भेळ बनवली. त्याला जरा स्वाद येऊन गेलाय. रवी भाऊंकडून याच्यावर लिंबू मारला आपण. अरे बरं टेस्टच बदलून गेलाय दादा. आपले रवी भाऊ आहे. रवी भाऊंचे एकदम जुने कस्टमर इथं बसलेले आहे. भाऊ कसं आहे दादा? किती वर्षापासून येतो तुम्ही? आम्ही तरी दादा 5-1 वर्षापासून येत आहे भाऊच्या इकडं आणि टेस्टिंग खूप छान आहे. मित्रांनो आपले ना रवी भाऊंकडे भेळ खायला आलो होतो तेवढे ते भाऊ भेटले, आपले जुने सबस्क्रायबर आहे. रवी भाऊंचा रेडिओ बघा, कोपऱ्यामध्ये 4 व्हीलर आहे, त्याच्यावर रेडिओ बसवलाय दादांनी. मित्रांनो रवी भाऊंच्या भेळचा एक्सपिरियन्स एकदम भारी होता. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.